अनेक विषय महासभेमध्ये घेण्यात आलेले आहेत. मात्र त्यामध्ये गावदेवी मंडईला जी काही आग लागलेली होती तो मुद्दा ऍक्च्युअली सर्वच लक्षवेधी होत्या त्यावर. मात्र एक ठळक मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता की 5 वर्षाचा तुमचा जो काही मानधन जे आहे ते तुम्ही शिंदे कुटुंबियांना देणार. काय नेमकं सविस्तर तो विषय? नाही, त्या दिवशी गावदेवी मैदानामध्ये जी आग लागली त्या मार्केटला आणि त्यानंतर जी परिस्थिती आम्ही स्वतः सकाळी 6-7 वाजल्यापासून पाहिली, अतिशय विदारक अशी परिस्थिती निश्चित प्रकारे होती. 2 महिन्याचं बाळ, त्या कुटुंबाची परिस्थिती, त्या माऊलीची परिस्थिती एकंदरीत बघितल्यानंतर आणि त्या फायरच्या अधिकाऱ्यांची परिस्थिती बघितल्यानंतर निश्चित प्रकारे तो दिवस जो आहे तो आमच्या आयुष्यामध्ये बघायला म्हणजे माणुसकी ही अजून जिवंत आहे की अशा प्रकारे एखाद्या कुटुंबावरती जेव्हा वेळ येते त्यावेळी निश्चितच ही हृदय हेलवणारी गोष्ट असते आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चित प्रकारे एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचा वेगळा असतो. गेली अनेक वर्ष स्लम विभागामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, त्यामुळं सामान्य नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतात त्या आमच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही याच प्रकारचं निश्चित प्रकारे राजकारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नाही, समाजकारणाचा भाग म्हणून माझं नगरसेवक झाल्यापासून ते पुढील 5 वर्ष नगरसेवकाचा काळ आहे तोपर्यंत मिळणारं मानधन ह्या त्या कुटुंबाला मिळावं. फार मोठा आधार नाही पण छोटा तेवढा आधार मिळावा अशा प्रकारची भावना मी व्यक्त केली. त्यानंतर माझे सहकारी नजीमुल्लांनी सुद्धा दुसरी व्यक्ती गाडेकर कुटुंबाला सुद्धा त्यांचं मानधन देण्यासंदर्भाची भूमिका या ठिकाणी घेतली. हा एक छोटासा खारीचा वाटा म्हणून त्या कुटुंबाला मदत करतो. शेवटी दुःख हे दुःख असतं. दुःख हे काही मदत करण्याने दुःख कमी होत नाही, परंतु मदतीचा भाग असावा, माणुसकीचा भाग म्हणून ते मी आज या सभागृहामध्ये माझ्या मनाला जे वाटलं ते निश्चित प्रकारे जाहीर. तर सुरुवात तुम्ही केलेली आहे, यामध्ये आता हळूहळू नगरसेवक काय म्हणजे ते पण ह्या हा प्रश्न हा प्रत्येक सदस्यांचा असतो. हा प्रश्न काय सार्वजनिक नसतो, परंतु आम्ही गेली 50 वर्ष सामाजिक बांधिलकी आणि एक सर्वसामान्य कुटुंबाची दुःख बघतो, सर्वसामान्य कुटुंबाचे हाल बघतो. त्यामुळं समाजाशी निगडीत सातत्याने गेली 50-52 वर्ष आम्ही काम करत असतो. त्यामुळं निश्चितच आम्हाला एक वेगळी घटना वाटली आणि मला जे वाटलं, माझ्या मनाला वाटलं ते मी केलं. हा माझ्यापुरता मर्यादित आहे. मी केल्यानंतर नजीमुल्लांनी सुद्धा त्याला मला सहमती दिली आणि जे 2 लोक आहेत ते गाडेकर कुटुंबाला पण त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका नजीमुल्लांनी घेतली. सर, आगीचा मुद्दा ऐरणीवर होता, मात्र त्यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे सुधीर भगत यांनी एक वेगळा मुद्दा उपस्थित केला की ज्या सभागृहात आपण बसतो ते सभागृह अनधिकृत आहे, त्याला कोणतेही फायर रेस्ट्रिक्शन नाही, असा एक त्यांनी मुद्दा देखील नसतं. त्याच्यामध्ये एकच आहे की 7 किंवा 8 माळ्याची इमारत असते, त्याच्या खालच्या माळ्याच्या इमारतींना फायरचं प्राथमिक एनओसी घेतली जाते, अंतिम एनओसी घेतली जाते. इमारत ज्यावेळी बांधली जाते तेव्हा प्राथमिक घेतली जाते, अंतिम घेतली नाही, कारण ही इमारत 7 माळ्यापेक्षा उंच नाहीये आणि त्यामुळं तो विषय मी सभागृहात सुद्धा तो क्लिअर केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही. गावदेवी दुर्घटनेमध्ये जे काही 2 जवान आपले शहीद झालेले आहेत, एकतर जगदाळे साहेबांनी देखील मदतीचा हात केलेला आहे पुढे आणि तुम्ही देखील तुमचं मानधन त्या दुसऱ्या कुटुंबाला देणार. आज सभागृहात लक्षवेधी मांडत असताना सभागृह नेते हनुमानजी जगदाळे साहेबांनी दोन्ही शहीद झालेल्या कुटुंबांना आपण मानधन द्यावं म्हणून त्यांनी एका मानधनाचा त्यांनी प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावाला आम्ही अनुमोदन करत असताना आम्ही सभागृहाला पण विनंती केली आणि आम्ही माझं पण मानधन एक कुटुंबाला द्यावं आणि शिंदे कुटुंबाला जगदाळे साहेबांनी द्यावं, म्हणजे 2 शहीद झालेले कुटुंबाला 5 वर्ष जोपर्यंत आम्ही नगरसेवक आहेत तोपर्यंत तो मानधन म्हणजे या टर्मचा त्यांना द्यावं. एक थोडंसं मदतीचा हात महापालिकेमार्फत जे शासनचे धोरण आजपर्यंत मृत्यू पावलेले शहीद झालेले फायरमॅन पुणे महानगरपालिकेतले असतील, मुंबई महानगरपालिकेतले असतील, त्याचे ठराव आम्ही जे शासनाने GR काढला होता त्याचा मसुदा आम्ही दिलेला आहे. त्याच पद्धतीने सानुग्रह अनुदान, भत्ता, शिक्षण खर्च, त्यांचा रोजगार, नोकरी आणि घर या सर्वांबाबतीतचा तर GRमध्ये नगरविकास खात्याचा उल्लेख आहे. तर आम्ही त्या पद्धतीचाच ठराव करण्याचा दिलेला आहे. पण एक कुटुंबाचे सदस्य म्हणून आम्हाला काहीतरी आमची पण नैतिक जबाबदारी होती की आमचा हातभार लागावं
म्हणून सन्मान्य सभागृह नेते हनुमंतजी जगदाळे साहेबांनी जे प्रस्ताव मांडला त्याचा अनुमोदन म्हणून मी पण माझं पुढील 5 वर्षाचं मानधन एका कुटुंबाला देत आहे. सर अजित 541 नंबरचा आज प्रस्ताव मी आणला होता. ते प्रस्ताव मी मांडला होता कारण कोविड काळात ते स्वर्गवासी विदीप जाधव ते आपल्या विटावाला राहायचे. तर त्यांची मिसेस डी फार्मा आहे, डिप्लोमा इन फार्मसी आहे. तर म्हणून आपला फार्मसिस्ट म्हणून महापालिकेत कोविडमध्ये टेम्पररी याच्यात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत होते. तर म्हणून आज विशेष बाब म्हणून आपल्या कायद्यात बी फार्माची गरज आहे, तर विशेष बाब म्हणून डी फार्मा असल्यावर आपण कायमस्वरूपी त्यांना महापालिकेची सेवा द्यावी असा शासनाने पण पत्रव्यवहार केला होता आपल्या महापालिकेकडे. म्हणूनच सभागृहाने तातडीने तो प्रस्ताव पण आज मंजूर केलेला आहे आणि बहुतेक उद्या ठराव सही होऊन शासनाकडे जाईल. तर ती पण आमची एक नैतिक जबाबदारी का आपला ठाणेकर होता आणि सन्माननीय आदरणीय स्वर्गवासी दादांच्या जे विमान अपघातात त्याचं पण दुर्घटनेत मृत्यू पावला होता. म्हणून एक आधार म्हणून शासनच्या मान्यतेने महापालिकाने बी त्याच्यात एक हातभार लावलेला आहे. सर या 2 दर्जा मिळावा यासाठी देखील आज दोन ठराव आम्ही केलेले तातडीचे का सभा पूर्ण संपलेली नाही तर 3च ठराव आम्ही केले आहे कारण विषयपत्रिका सुरू नाही झाली आहे. एक दोन्ही लोकांना शहीदचा दर्जा देण्यासाठी आणि एक ठराव आमची ती विदीप जाधवची जी मिसेस आहे त्यांना शासनकडे जे प्रस्ताव पाठवायचा होता रिलॅक्सेशन नियमाचं त्याच्या 3च आम्ही तातडीने मंजुरी केलेले कारण त्या बाबतीत आमची पूर्ण सभागृहाची भावना होती की अजिबात हे काम करण्यात दिरंगाई न व्हावी. सर आज आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेबाहेर आंदोलन केलं की नालेसफाई जी आहे ती अद्यापही झालेली नाहीये. त्या संदर्भात त्यांनी आंदोलन मला प्रितेश मोरेंनी त्याचं एक निवेदन दिलेलं आहे. आमचा युवक अध्यक्ष विधानसभेचा ठाण्याचा त्यांनी मला निघताना सभागृह संपल्यावर निवेदन दिलेलं आहे. नक्की बुधवारी त्या बाबतीत नक्की चर्चा आम्ही करणार.